नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आपण जी पॉलिटेक्निक ऍडमिशन ची एक सिरीज चालू केली, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या टॉपिक्सवर आपण चर्चा करत आहोत आणि वेगवेगळी माहिती तुम्हाला देत आहोत. तर याच्यामध्ये आजचा आपला जो टॉपिक होता तो होता की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आणि यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात, कुठले टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत, याच्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जर तो पाहिला नसेल तर वरती इकडे मी आय बटनाच्या लिंकला तुम्हाला तो व्हिडिओ देत आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो पण व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग त्या व्हिडिओच्या माध्यमातून येईल आणि इथे तुम्ही फॉर्म भरण्यासाठी बी प्रिपेअर राहताल आणि कुठले डॉक्युमेंट लागतात वगैरे ते डिटेल्स मी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केले आहे. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, नवीन येणारा अपडेट मिस करू नका. तर सर्वप्रथम विदाउट वेळ वाया घालवता चालू करूयात आजचा आपला टॉपिक. इथे विद्यार्थी मित्रांनो, ही स्क्रीन तुमच्या समोर आलेली, ही स्क्रीन कशी आली त्यासाठी त्याची जी वेबसाईटची लिंक आहे तुम्हाला डिटेल्स मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळणार आहे. तर ही जी लिंक आहे त्या लिंकला क्लिक करायचं तुम्हाला आणि तुम्ही रिडायरेक्ट होणार आहे या पेजला. किंवा जर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट नाही झालात तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या लिंकला क्लिक करून तुम्ही या पेजला रिडायरेक्ट होऊ शकता. आता सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, इथं विद्यार्थ्याचं पूर्ण नाव भरायचे. ही जी प्रोसेस करतोय आपण ही बेसिकली कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आहे आणि कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन मध्ये जी महत्वाची माहिती आहे केअरफुली भरायची विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो, परंतु याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण ॲक्युरेट माहिती आहे आणि याच्यामध्ये कुठलीही स्टेप मिस करू नका, व्हिडिओ पळवू नका. कारण की जर तुम्ही व्हिडिओ पळवला तर तुमची महत्वाची अपडेट याच्यातली मिस झाली तर तुमचा फॉर्म चुकू शकतो आणि परत याच्यामध्ये करेक्शन साठी तुम्हाला FC सेंटरला जावं लागेल, परत परेशानी होईल तुमची. त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ पहा. तर इथं कॅन्डिडेट जे फुल नेम आहे, इथं मी काय करतो, एक नाव एंटर करतोय. हे एक काल्पनिक नाव आहे, हे माझं नाव नाही विद्यार्थी मित्रांनो. आता एवढं नाव एंटर केल्याच्या नंतर इथे एक ईमेल आयडी टाकायचा आहे. तर इथे मी ईमेल आयडी टाकतोय. हा ईमेल आयडी संपूर्ण टाकायचा, केअरफुली टाकायचे, कुठल्या गोष्टी चुकवायच्या नाहीत. आणि त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे तो इथे एंटर करायचा. इथला माझा मोबाईल नंबर मी हाईड केलेला आहे सिक्युरिटी रिझन साठी, तुमचा इथं तुम्हाला स्पष्ट दिसेल. आणि इथे आपल्याला आपलं डिस्ट्रिक्ट स्टेट डिस्ट्रिक्ट वगैरे बेसिक गोष्टी निवडायच्या. इथं पासवर्ड विचारलेला आहे. एक जनरल पासवर्ड टाका ज्याच्यामध्ये त्यांना काही क्रायटेरिया सांगितलेले आहेत, ते क्रायटेरिया मेट झाले पाहिजे. जसं की तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल पासवर्ड पण दिला इथं, युअर pass@37. तुम्ही तसा पासवर्ड इथे एंटर करू शकता. जनरली पासवर्ड साठी काही क्रायटेरिया ते पाहून घ्या, इथं तुम्हाला दिलेले आहे. आणि थोडं मी झूम केल्यामुळे तुमच्या क्लिअरली लक्षात येईल. आणि इथे रजिस्टर नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करूया. इकडे विचारते की तुम्ही भरलेली माहिती व्यवस्थित आहे का पाहून घ्या. ओके बटनला क्लिक करायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि इथं क्लिक केल्याच्या नंतर आता इथे एक OTP आलेला आहे. आता इथं OTP आपल्याला एंटर करायचं. माझ्या मोबाईलला OTP आलेला आहे, मी इथे एक OTP एंटर करतो 184125 आणि सबमिट या बटनाला क्लिक करायचे. जसं मी ओके करल तसं यांचा एक रजिस्ट्रेशन ID माझ्याकडे आलेला आहे. हा फर्दर रेफरन्सेस साठी नोट करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्लिक हिअर टू लॉग इन. तुम्हाला तसा टेक्स्ट पण आलेला असेल. तुम्ही तुमचा ID आणि इकडे तुम्ही जो पासवर्ड सेट केला होता तो इथे एंटर करायचा आहे आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचे. इकडे क्लिक झाल्यावर तुम्ही तुमचा पासवर्ड जो आहे परत न विचारण्यासाठी सेव्ह पण करू शकता. आता आपण विद्यार्थी मित्रांनो, आपलं रजिस्ट्रेशन झालंय. रजिस्ट्रेशन जी प्रोसेस आहे, पॉलिटेक्निक रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाली. आता आपण थोडंसं डिटेल्स म्हणजे घेणार आहोत. कशा संदर्भात? स्क्रुटिनी मोड सिलेक्शन. व्हॉट इज स्क्रुटिनी मोड सिलेक्शन? याच्यामध्ये ही स्क्रुटिनी काय, फिजिकल स्क्रुटिनी काय, याच्या संदर्भात त्यांना खूप मोठी लांबलचक लिस्ट दिलेली आहे तुम्हाला, याच्यामध्ये पण तुम्हाला बेसिक शब्दामध्ये सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जे की तुम्हाला अंडरस्टँडिंग करायला एकदम इझी जाईल. तर सर्वप्रथम ई स्क्रुटिनी म्हणजे काय? घर बसल्या किंवा कॅफेवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरून कुणालाही डॉक्युमेंट फिजिकल व्हेरिफिकेशनला न देता डॉक्युमेंट व्हेरीफाय करणे म्हणजे ई स्क्रुटिनी. ही डेफिनेशन साधी सरळ आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट ऑनलाईन सबमिट करून तो फॉर्म सबमिट करत असतात. आणि फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय, की ऑनलाईन डॉक्युमेंट देताना ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचे, फॉर्म भरायचा आहे आणि हे डॉक्युमेंट
व्हेरीफाय करण्यासाठी तुमच्या नियरेस्ट FC ला भेट द्यायचे किंवा स्क्रुटिनी सेंटरला भेट द्यायचे. तर इथं तुम्ही दोन वेगवेगळ्या मेथड यूज करू शकता, सिलेक्ट करू शकता. तर माझं तुम्हाला प्रेफर जे असेल ते स्क्रुटिनी असेल. याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठे जायची गरज नाही आणि डॉक्युमेंट एखादं कमी जास्त झालं तर तुम्ही इथे ऑनलाईन मोड मध्ये अपलोड करू शकता. तर ई स्क्रुटिनी मोड आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड दोन्ही तुम्हाला मोड लक्षात आले असतील असं ग्राह्य धरून आपण पुढे जाऊयात. इथे सेव्ह मोड नावाचं एक ऑप्शन आहे, क्लिक करूया. इकडे क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो आता पुढे आपल्याला इथे दिलंय फिल कॅन्डिडेट टाइप्स. आता काही बेसिक स्टेप्स आहेत, इथे तुम्ही पाहू शकता इथे दिलेले आहे रजिस्ट्रेशन डिटेल, कॅन्डिडेट टाइप, डिस्ट्रिक्ट, कॅटेगरी, क्वालिफिकेशन, फिल पर्सनल डिटेल्स, अपलोड फोटो, सिग्नेचर, पे ऍप्लिकेशन फीस. तर अशा पद्धतीनं याची आपल्याला माहिती स्टेप बाय स्टेप पुढे जात चालायचे. तर इकडे फर्स्ट ऑफ ऑल आपण फिल कॅन्डिडेट टाइप याच्यामध्ये क्लिक करूया. इकडे इनकम्प्लीट स्टेटस आहे, आपण कंप्लीट करूया. पुढे जाईल ना, कंप्लीटला क्लिक करूया. इकडे अच्छा प्रोसीड फर्दर टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म करा क्लिक. आणि इकडे क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला काही बेसिक क्रायटेरिया विचारलेले आहे, जे की तुम्ही वाचून सुद्धा तुमच्या लक्षात येतील की कॅन्डिडेटचा टाइप कुठला असतो. पॉलिटेक्निक मध्ये आपल्याला कॅन्डिडेटचा टाइप कुठला आहे. आता इथं बघा महाराष्ट्र स्टेटचे कॅन्डिडेट आहात का. बेसिकली सर्व विद्यार्थी जे महाराष्ट्रात शिकलेत आणि महाराष्ट्राचे रहिवासी त्यांना फर्स्ट टाइप निवडून टाका, काही जास्त वाचण्याचं नाहीये. आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं वाचू शकता. आणि अदरवाइज इथं काय दिलंय, वडील आई कुठे बाहेर शिकत असतील त्यांच्यासाठीचा वेगळा टाइप, एखादे आईकडची वडील तिकडचे, किंवा एखादे गव्हर्नमेंट एम्प्लॉय बाहेर आहेत शिकायला इथे आहेत, किंवा शिकायला बाहेर आहेत राहायला इथे आहेत. अशा पद्धतीने काही बेसिक क्रायटेरिया सेट्स त्यांना इथं डिझाईन केले आहेत, त्याच्यानुसार आपण निवडू शकतो. किंवा जम्मू काश्मीरचे कोणी रहिवासी असतात ते पण सेट त्यांना इथे डिझाईन केला आहे. पण बेसिकली ज्यांची 10वी महाराष्ट्रात झाली त्यांच्यासाठी इथे हा क्रायटेरिया दिलेला आहे. तर आपण बेसिकली हा क्रायटेरिया सिलेक्ट करूयात. सिलेक्ट टाइप या बटनाला क्लिक करायचे आणि सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करायचे. चला ओके बटनाला दाबूयात. आता इकडे बेसिक डिटेल तुमची विचारणार आहे. इथे सर्वप्रथम आपण कुठल्या डिस्ट्रिक्ट मधले आहात डिस्ट्रिक्ट निवडा. मी माझं बीड डिस्ट्रिक्ट निवडणार आहे, तुम्ही तुमचं डिस्ट्रिक्ट निवडा. मी माझा तालुका म्हणजे माजलगाव तालुका निवडतोय. त्यानंतर इथे विचारले एंटर युअर स्कूल नेम अँड ऍड्रेस. आता इथं स्कूलचं जे काय नाव असेल ऍड्रेस असेल ते आपल्याला एंटर करायचं. ही केअरफुली माहिती भरा विद्यार्थी मित्रांनो, कारण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट या बेसिसवरच तयार होत असते. ओके, तर ही होम डिस्ट्रिक्ट डिटेल्स आहे, ज्याच्यामध्ये आपण हे डिस्ट्रिक्ट, तालुका आणि शाळेचं नाव आपण इकडे एंटर करतो. चला मी इथल्या एक शाळेचं नाव एंटर करतोय. इकडे पूर्ण करेक्ट स्पेलिंग एंटर करायची, सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करायचे. ओके, ही डिटेल झाल्याच्या नंतर आपण आलो रिझर्वेशन डिसिजन, आरक्षण निर्णय. आता याच्यामध्ये पहा, कन्फ्युज व्हायचं नाही, गोंधळून जायचं नाही, काही नाही. इथे तुम्हाला जनरल दिले. जनरल कोणासाठी आहे, ज्यांची कास्ट ओपन आहे. ओपन मध्ये कोणत्या कास्ट आहेत बहुतेक सगळ्यांना माहिती, काही डिस्क्राइब करायची गरज नाही. त्यानुसार इथे ओपन निवडा. आणि इथे ईडब्ल्यूएस, जर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये मोडत असाल एस करा, अदरवाइज नो करा. रिझर्व्ह मध्ये जर गेलात तुम्ही, रिझर्व्ह मध्ये काही कॅटेगरी आहेत, एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी. त्याच्यामध्ये तुमची जी कास्ट असेल तुम्ही निवडू शकता. त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट कुणी दिलंय तुमच्या सर्टिफिकेटवर पहा. त्याच्यानंतर तुमची कास्ट जी कुठली असेल ती निवडा. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिसेबिलिटीज, तुम्ही अपंग आहात का, येस नो निवडा. पालक संरक्षण कर्मचारी आहेत का, येस नो निवडा. त्याच्यानंतर तुम्ही अनाथ आहात का, येस नो निवडा. आता ही इथं तुम्ही तुमची कास्ट निवडू शकता. मी माझी ओपन कास्ट निवडतो. मी तुम्हाला जस्ट हे एक एक्झाम्पल दिलं होतं, माझी कास्ट ओपन निवडतो मी. त्यानंतर इथं नॅशनॅलिटी. आता इथं केअरफुली समजून घ्या, इथं आपल्याला पुरावा द्यायचा आहे. इथं नोट मध्ये थोडंसं वाचा. द कॅन्डिडेट मस्ट बी अन इंडियन नॅशनल. यू आर रिक्वायर्ड टू स्कॅन अँड अपलोड एनी वन ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट ॲज प्रूफ ऑफ नॅशनॅलिटी. म्हणजे तुमच्याकडे राष्ट्रीयत्वाचा पुरावा किंवा नॅशनॅलिटीचा पुरावा म्हणून तुमच्याकडे कुठलं डॉक्युमेंट आहे. तर तुम्हाला 4 ऑप्शन दिले, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ज्याच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल, पण केअरफुली ही गोष्ट लक्षात ठेवा की सगळे ओरिजिनल अपलोड करा. तुम्ही बर्थ सर्टिफिकेट असेल, बर्थ सर्टिफिकेटला निवडा. पासपोर्ट असेल, पासपोर्टला निवडा. टीसी असेल, टीसीला निवडा. किंवा तुम्ही इव्हन दो आपण नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढलं असेल तर त्याला पण निवडू शकता. मी नॅशनॅलिटी निवडतोय,
आणि सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करतोय. लक्षात असू द्या हे कागदपत्र ओरिजिनल पाहिजे. इकडे क्लिक करायच्या नंतर आता क्वालिफिकेशन डिटेल्स आलेली, याच्यामध्ये आपल्याला आपली बेसिक डिटेल्स फिल करायची. तर आपला क्वालिफिकेशन डिटेल्सच्या टप्प्यामध्ये आपण आपला बोर्ड निवडू शकतो. बोर्ड हा महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, तर आपण हा निवडायचा आहे. ज्याचा कोणाचा सीबीएसई असेल किंवा अदर कुठले बोर्ड असतील ते आपापल्या स्टेट नुसार निवडू शकतात. मी इथं माझा बोर्ड निवडलेला आहे. त्यांना काही बेसिक डिटेल्स परत मला विचारलेले आहे. 10वी कधी पास झाला. आता इथं हे बघा रिव्हॅल्युएशन 23, 24, 22 याच्यामध्ये तुम्ही मोडत असताल, याच्याबद्दल तुम्हाला माहित असेल तर याला क्लिक करा. अदरवाइज तुम्ही जर 24 ला पास आउट असाल 24 निवडा, पास आउट इकडे. त्यानंतर इथे विचारले तुमच्या आईचं नाव काय. आता इथे आईचं नाव जे आहे ते आपल्याला एंटर करायचंय. त्यानंतर विचारते एसएससी सीट नंबर. आता सीट नंबर तुम्हाला माहित असेल प्रत्येकाला विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही तो एंटर करू शकता. एसएससी टेक्निकल, जर तुमचा 10वीला टेक्निकल हा सब्जेक्ट असेल तर तो तुम्हाला इथे निवडायचा आहे. त्यानंतर इथे मी निवडतोय माझा नव्हता, नो करतोय. इथे विचारले ग्रेड ड्रॉइंग स्टेटस, तर हे माझं काही ग्रेड वगैरे नव्हतं, मी कुठले इंटरमिडिएट ग्रेड परीक्षा दिली नव्हती, तर मी नो करतोय. 12वी जर झाली असेल तर आपल्याला पास विथ सायन्स, एमसीबीसी और अदर आपण निवडू शकतो. नसेल तर नॉट ऍप्लिकेबल सरळ निवडू शकता. जर तुमचा आयटी असेल एस नो तुमच्या क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट अवेलेबिलिटी नुसार निवडू शकता. सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करायचे. आता इथे काय विचारते, प्लीज एंटर करेक्ट एसएससी ऑब्टेन मार्क. अच्छा, 10वीचे करेक्ट तुम्ही ऑब्टेन केलेले मार्क निवडा असं तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर आपण ते मार्क निवडूया तिथे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो नंबर टाकला होता मी, हा एक डमी नंबर होता, तर मी करेक्ट नंबर टाकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इकडे मी माझा सीट नंबर एंटर केलेला आहे. आता इकडे मला माझे मार्क्स एंटर करायचे. तर सर्वप्रथम मी माझे मॅथमॅटिक्स मध्ये पडलेले मार्क्स एंटर करतोय. इथे आउट ऑफ ऑब्टेन टाकायचे. तुम्ही जर 2024 मध्ये पास आउट असाल तर तुम्हाला तुमचे मार्क्स ऑलरेडी दिसतील. याच्यामध्ये तुम्हाला एंटर करण्याची गरज वगैरे लागणार नाही, ते आपोआप येतील. तर मी माझे मॅन्युअली इथं एंटर करतोय. त्याच्यानंतर इथे ऍग्रीगेट विचारलंय. ऍग्रीगेट जे आपलं असेल ते टाका, बेस्ट ऑफ 5 नुसार असेल ते टाका. मी इथे टाकतोय एक माझं जनरल पर्सेंटेज मी इकडे तयार करून घेतलंय. त्यानंतर इथले बाकीच्या एसनोचे जे फील्ड तुम्हाला मी जनरल सांगितले आहेत त्या निवडल्यात आणि सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक केलेले आहे. व्हिडिओ थोडा लेंदी होत आहे, परंतु याच्यामध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका. त्यानंतर स्टेप आहे पर्सनल डिटेल्स. आता याच्यामध्ये तुम्ही भरलेली बेसिक डिटेल्स इथे आलेली आहे आणि इथे एक जी आपली माहिती आहे, पर्सनल माहिती आहे, पण ती इथे एंटर करतोय. तर इथे मी माझी माहिती जी आहे एंटर करतो. तर इकडे पाहूया 2005 मेल. तिकडे विचारले उत्पन्न किती. जनरल तुमचं जे उत्पन्न असेल त्यानुसार तुम्ही एंटर करू शकता. रिलीजन निवडा, तुमची मातृभाषा निवडा. त्यानंतर ही सगळ्यात महत्वाची टिप्स तुम्हाला मी ऑलरेडी आपल्या प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये दिले, तुम्ही बघितलं नसेल तर पहा. की TFWS म्हणजे काय असते किंवा याच्यातून आपल्याला नंबर लावायचा असेल तर काय करायचंय. तर TFWS म्हणजे बेसिकली शिक्षण शुल्क माफी योजना मराठीमध्ये आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला हाय स्कोर पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचे मार्क चांगले असतील, प्लस तुम्हाला हा जो कोटा आहे या कोटा कॉलेजला 1 किंवा 2 सीट वॅकंट असतात याच्या मॅक्झिमम, त्याच्यामुळे केअरफुली कॉलेजच्या सीट बघून तुम्हाला अप्लाय करायचं असतं. तुम्हाला जर चांगले मार्क्स असतील तर याला यस करा, अदरवाइज तुम्ही यस करू शकता, परंतु तुम्हाला ते कॉलेज मिळणं शक्य नाही. त्या हिशोबाने तुम्ही यस नो करा. मी यस करतोय सध्या. त्यानंतर याच्यासाठी आणखी एक क्रायटेरिया की तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे आणि फक्त महाराष्ट्रातले विद्यार्थी यासाठी पात्र राहतात. आता इकडे मी माझा पत्ता एंटर करतोय. आणि हा पत्ता एंटर करून झाल्यानंतर मी माझा तालुका, त्यानंतर माझं गाव किंवा माझा तालुक्याचं ठिकाण, सिटीचं ठिकाण एंटर करतो आणि सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करतो. आता एवढी बेसिक डिटेल फिल झाल्याच्या नंतर आता इथे विचारले काय पहा विद्यार्थी मित्रांनो, फोटो आणि सही आपल्याला सोबत अपलोड करायची आहे. आणि त्याच्यासाठी इथे त्यांना काही क्रायटेरिया दिलेत, कसा फोटो असावा, कशी सिग्नेचर असावी. तर इथं पाहून घ्या, 3.5 सेंटीमीटर 4.5 सेंटीमीटर हा फोटो पाहिजे
आणि त्याच्यामध्ये फेस वगैरे क्लिअर दिसला पाहिजे आणि व्हाईट बॅकग्राऊंड असावं. इथं व्यवस्थित वाचून घ्या, व्हाईट बॅकग्राऊंड असावं. आणि त्यानंतर मग याच्याशी सिग्नेचर अशा पद्धतीने आपल्याला जोडायचे आहे. माझ्याकडे अवेलेबल आहे फोटो आणि सिग्नेचर. तर मी त्याला ओपन करतो सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही याला या पद्धतीने अरेंज करू शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर जनरल तुम्ही तुमचा फोटोशॉपचा यूज करू शकता. हे पहा मी माझा फोटो ओपन केलेला आहे, हा फोटो. आणि याच्यामध्ये थोडं मी याला एक्सटेंड करतो. आणि इकडे मला सिग्नेचर अरेंज करायची. मी सिग्नेचर ओपन करतो. सॉरी, इकडे ही माझी सिग्नेचर आहे. याचा मी एक स्क्रीनशॉट घेतो म्हणजे मला सिग्नेचर टाकता येईल. कॉपी केली जाईल, याला क्लोज करतो. आता याच्यामध्ये परत मी आलो माझ्या पेंट मध्ये आणि याला पेस्ट केलंय. पेस्ट केलं, थोडी साईज छोटी करतो, याच्या खाली बसेल अशा पद्धतीने त्याची साईज सेट करतो. आणि इकडे येऊन याची जी साईज आहे ती मला हवी असेल तेवढी मी क्रॉप करतो. क्रॉप केल्याच्या नंतर इकडे सेव्ह या बटनाला क्लिक करायचे आणि माझा फोटो आता सेव्ह झालेला आहे. आता हा फोटो मला यूज करायचा आहे. सर्वप्रथम मी फोटोला एकदा उघडून पाहतो. ठीक आहे, माझा फोटो सेट आहे. आता मी इकडे आलो, फोटोला निवडले, इथे फोटो माझा आलेला आहे. आता इकडे पहा, या बॉक्स मध्ये व्यवस्थित बसवा. झूम इन झूम आउट माऊसचा जो व्हील आहे कमी जास्त करून तुम्ही इकडे सेट करू शकता. इकडे पहा अशा पद्धतीने याला आपल्याला सेट करायचे आणि सेव्ह बटनला क्लिक करा. आता एवढं झाल्याच्या नंतर सेव्ह आणि प्रोसीड ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. ही डिटेल्सला तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला काही बेसिक डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. त्याच्यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 10वीचं मार्कशीट अपलोड करायचं सांगितलंय, टीसी, नॅशनॅलिटी आणि उत्पन्न. आता याच्यामध्ये रेड जी ॲस्टेरिस्टिक असते ही तुम्हाला इथे इंडिकेट करते, इथे मेन्शन पण केलं आहे की हे डॉक्युमेंट मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी. त्याशिवाय तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकत नाही. आणि त्यानंतर हे जर तुमच्याकडे टीसी, नॅशनॅलिटी किंवा उत्पन्न नसेल तर तुम्ही ते नंतर पण देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला त्यांना तसं ऑप्शन अवेलेबल केलेलं आहे. मी इथे जे मार्कशीट आहे ते चूज करतो. फॉर एक्झाम्पल हे माझं मार्कशीट आहे असं मानून त्याला आणि इकडे सेव्ह करूयात. आता हे मार्कशीट माझं सेव्ह झालेलं आहे. यानंतर मला फॉर्मला सबमिट करायचे. मी इकडे सबमिट करतोय, ओके. आता यानंतर मला एक 400 रुपयाचं चलन भरायचे. आता इथे पेमेंटला क्लिक करून पेमेंटची डिटेल्स आपल्याला एंटर करायची आहे. तर इथे हे राजूर पेचं वे आलेलं आहे. इकडे मी UPI QR ला क्लिक करून शो QR इकडे पेमेंट डन करणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये तुमची कुठलीही कसलीही डाऊट असेल, प्रॉब्लेम असेल, तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही या व्यतिरिक्त जर कशाला ऍडमिशन घेऊ इच्छित असाल तर तेही मला कमेंट करा. याशी पॉलिटेक्निक डिप्लोमाशी येणाऱ्या निगडीत नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. नवीन येणारा व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.